स्वर्गवासी काशीनाथ दशरथ चौधरी यांच्या स्मरणार्थ कीर्तन महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि भव्य पालखी सोहळा दिनांक 31/3/2026 रोजी संपन्न झाला. आयोजक मान्य श्री नवनाथ काशीनाथ चौधरी, माजी सरपंच शिवनगर चौदरपाडा सौ उर्मिला नवनाथ चौधरी मॅडम. तसेच रोज सकाळी काकड आरती, श्री ज्ञानेश्वर पारायण, सामुदायिक हरिपाठ व त्यानंतर कीर्तन सोहळा होत असे. तसेच कीर्तनानंतर महिलांसाठी लक्की ड्रॉ करण्यात येत होते. तसेच दिनांक 31/3/2026 रोजी काल्याचे कीर्तनाची सेवा, हरिभक्त पारायण, श्री बलिराम महाराज चंदिले, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष देवाची आळंदी यांचे सुंदर असे कीर्तन झाले. तसेच या कार्यक्रमात 2 ते 3 हजार भाविकांची व मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच मान्य श्री नवनाथ चौधरी साहेबांनी आलेल्या वारकऱ्यांचे व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. तसेच मान्यवरांनी व वारकऱ्यांनी मान्यश्री नवनाथ चौधरी साहेबांचे खूप आभार मानले. तसेच त्यांचा छोटासा परिवार रखमाबाई काशीनाथ चौधरी, श्री हनुमान काशीनाथ चौधरी, श्री सुरेश काशीनाथ चौधरी, श्री नवनाथ काशीनाथ चौधरी, श्री देवीदास काशीनाथ चौधरी, श्री अशोक काशीनाथ चौधरी.
कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे एक धावे. तुका म्हणे तू राख मनेवी, मग त्या येवी आम्ही जाणू, किंवा मग त्या येवी आम्ही पाहू. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे एक धावे. पांडुरंगा करू
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांती आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपल्या मस्तक त्यांच्या पायावरी वरी त्यांच्या ठेविता भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजीवनी समाधी घन ज्ञानराज मौली सर्व उपस्थित माता पिता गायक वादक आमचे हरिभक्तपरा विक्रांत महाराज आमच्यावर आलेले गोविंद महाराज आमचे बाबा सर्व उपस्थितांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून काल्याच्या प्रसंगाला अनुसरून घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि संवाद करणारा अभंग आहे. गोपाळ कृष्ण परमात्म्याचे लाडके भक्त ते देवाशी भांडतायत, देवाशी काहीतरी निमित्त दाखवून देवावर थोडेसे रागवत आहे. एक अशा आशयाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. आज या ठिकाणी स्नेही स्वर्गीय काशीनाथ दशरथ चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव नवनाथ काशीनाथ चौधरी यांचा संकल्पनेतून हा एक 3 दिवसाचा सप्ताह काल्याच्या कीर्तनाचा त्यांचा इथे फोटो दिला आहे. त्यांची आई आहे, त्यांची मंडळी हे सर्व संयोजक आहेत. श्रीमती रुक्माबाई काशीनाथ चौधरी आणि त्यांचं स्वतःचं नाव नवनाथ काशीनाथ चौधरी आणि त्यांच्या मंडळी गुरुमिला नवनाथ चौधरी अशा सर्वांच्या सहकार्याने या सप्ताहाचं नियोजन आहे. मलाही जवळजवळ बऱ्याच महिन्यापासून जवळजवळ 1-2 महिने झाले असतील आमच्या विक्रांत महाराजांनी मला हा कार्यक्रम सांगितला होता. मधी जवळ येऊन गेलो होतो. पुंडलिकरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एकाच माणसाने केला होता. तेव्हाही आम्ही कीर्तनाला आलो. पुन्हा इथे आठवण झाली. असो, आपल्याला खूप पैलवानकी त्यांनी महाराष्ट्रावर केलेली आहे, नावाजलेले पैलवान म्हणून. तदनंतर त्यांनी थोडी राजकारणात उडी घेतली आणि आता तो परमार्थात उडी घेतली. तर खरं तर अशानेच केलं पाहिजे बरं का. अशा तरुणांनी वगैरे पुढे येऊन या परमार्थाचं नियोजन केलं पाहिजे. असो, आमच्या साहेबांना खूप धन्यता देतो, त्यांच्या मंडळीला, त्यांच्या आईला. आणि धन्यताच म्हणण्यापेक्षा त्यांची परमार्थात उत्तर प्रगती व्हावी, परमार्थ वाढत राहा. परमार्थ घटता नसावा. परमार्थ जर घटता असेल, कमी होणार असेल तर तो नाविलाजाने परमार्थ म्हणू शकतो. लोकांना दाखवण्याकरता म्हणा, संत सांगतात, कीर्तनकार सांगतात कर म्हणून, तसा परमार्थ उपयोगाचा नाही. जसा रजता श्रद्धा दिसे असा परमार्थ वाढत असावा, घटका नसावा. अंगी प्रेमाचे चढतीच झाली बरं का, घटतीने. आणि आमच्या बाजूला तर काय सुंदर वाद. त्यांच्या मंडळीला धन्यवाद न देता त्या सर्वांना शुभकामना व्यक्त करतो. वडिलांच्या स्मरणार्थ हा उत्सव त्यांनी एक चांगल्या प्रकारचा स्वतः हा उभा केलेला आहे. त्याबद्दल त्यांना पांडुरंग परमात्म्याने द्यावं अशी अपेक्षा करतो. आणि तुमचाही सर्वांचा परमाविठा
म्हणा अभंगात शिरण्याकरता आता ज्याच्या परीनं बोलत असतात लोक. आता मला अभंगात शिरायचे, तुम्हाला अभंगाकडे असं खेचायचंय की अभंगात काय सांगितलंय, आपल्याला त्याच्यात काय घ्यायचं आहे. गावात मुलं खोड्या करत होते, गोकुळामध्ये खूप त्रास देत होते, सर्व लोक कंटाळले होते. मग या मोठ्या लोकांनी मिटिंग भरली, सभा भरवली रात्री. त्याच्यात नंदराजा प्रमुख झाला. अहो म्हणजे आपल्या गावातले मुलं जर वयस्कर झाले आणि खूप खोड्या करतात, देही दिवस पोळं चोरतात, त्याचं नाव घे त्याचं नाव घे, काही करत नाही, शाळेत जात जा. नंदराजाने कृष्ण परमात्म्यालाही सांगितलं तू पण जात जा, तू सुद्धा थांबायचं नाही. जरी राजघराण्यातला मुलगा असला पण सर्वजण मात्र भगवान गोपाळ कृष्ण वगैरे घेऊन हे सर्व गायी चालण्याकरता जायचे. गायी जंगलात सोडून द्याव्यात, मोठा जंगल होता मोठा. गायी जंगलात सोडून द्याव्यात आणि या मुलांनी पायी चालून आल्यामुळे दमलेले असायचे, थकलेले असायचे. मग भगवंताने एखाद्या उंच दगडावर बसावं, एखाद्या झाडाच्या पुंजावर बसावं आणि आजूबाजूला सगळ्या गोपाळांनी बसावं. सर्व लक्षात येत आहे ना? सर्व गोपाळांनी आजूबाजूला बसावं. देवाने एखाद दिवशी चांगली चर्चा करावी, सर्वांना समजून सांगावं, अशी रोज काही ना काही चर्चा व्हायची. रोज गोपाळ कृष्ण बोलायचे. एके दिवशी भगवंताच्या मुखात असा विषय निघाला, अरे गोपाळांनो, अरे ब्रह्मदेवाने आपल्याला किती सुंदर शरीर दिलं आहे, याच्यामध्ये दिली सर्व इंद्रिय, डोळे, कान, हात, काय वगैरे हे सर्व सुंदर दिलेली आहे. पण भगवान म्हणारे, अरे बालवांनो, आपण या इंद्रियांचा उपयोग परमार्थाकडे करत नाही, भगवंताच्या भक्तीकडे करत नाही. असं नाराजीने गोपाळ कृष्ण आपल्या त्या मित्रांशी बोलू लागले, त्या सवंगड्याशी बोलू लागले. अरे खुशाल आपण इंद्रियांचा उपयोग विषयाच्या प्राप्तीकरता, विषय प्राप्त होतील अशा करता आपण इंद्रियांचा उपयोग करतो. भगवंताकडे ब्रह्मदेवाने जे सांगितले, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. याच्याच करता शरीर दिलेलं. लक्षात आलं का? परमार्थाकरता वगैरे असं सांगायला लागले. लक्षात घ्या. तितक्यात एक पेन्या नावाचा पोरगा उठवून राहिला. देवा, अरे तू सांगतो ते खरं आहे, माणसाने सत्कर्म करण्याकरता इंद्रिय दिली आहेत, चांगलं कर्म करण्याकरता परमार्थाकरता ही इंद्रिय दिलेली आहेत, हे तुझं म्हणणं खरं आहे, आम्हाला पटतं. पण तू दिलेले इंद्रिय इतकी बदमाश आहेत, इतकी पापाकडे प्रवृत्त करतात, इतकी वाईट कर्माकडे ते ओढून येतात. असा विषय तो पेंद्या सांगायला लागला. जगद्गुरु तुकोबारा तिथे गोपाळांच्या वेशात होते. 4 अवतारापासून गोपाळ भगवंत कृष्णाबरोबर गोपाळाबरोबर होतेच ना. देवाचा अवतार, शिवयुगाचा भक्तनामा, नामदेवानंतर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज वगैरे सगळी मंडळी, पण तुकाराम महाराज होते. तो गोपाळ बोलायला लागला कृष्णाला. तुकाराम महाराज लिहित आहेत, त्याचं बोलणं, त्याचा संवाद आजच्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये. ते जो गोपाळ उभा राहिला होता तो देवाशी भांडतोय. त्या देवाला सांगतो, देवा तू या शरीररूपी गावात, शरीररूपी ओढा, हे जे शरीर आहे, या शरीरात दिलेली इंद्रिय, या शरीरात दिलेली इंद्रिय किती आम्हाला त्रास देतात, आम्हाला किती त्रासून सोडतात. हा विषय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणी. नको आम्हा गोपासवे, नको
नको आम्हास नको नको आम्हास तुझी ओढा असलेली जनावरं इंद्रिय रूपी गाई असं रूपक काही इंद्रिय रूपी असलेल्या त्या ओढा तुझ्या गाई आमच्या बरोबर येऊ नको. पूर्वी खेड्यागावामध्ये अशी पद्धत होती, एखाद्यानं गाई चालण्याकरता सर्व गावातल्या लोकांना सांगून मी गाई चारायला घेणार, त्याच्याबद्दल त्याला मोबदला मिळायचा. मग तो 10 वाजेपर्यंत सगळ्या गाई एकत्र करायचा आणि गाई घेऊन निघायचा. त्याच्यामध्ये काही ओढाळ जनावरं असायची, गाई ओढाळ असायच्या, त्या काही असं पाहत नव्हत्या, अशा शेतात शिरायच्या आपला रस्ता सोडून. बरे श्रीमंत माणसाचं घर आहे, म्हणजे शेत आहे का चांगल्या माणसाने जीवन हे काही पाहत नव्हत्या, शेतात घुसायच्या. हे रूपक आहे. बरं खात नसायच्या, शेंडा कुरतडत जायचा. ज्वारीचा बाजरीचा शेंडा कुरतडत जायचं, नुकसान करायचं. अशा ओढाळ गाई त्या गुराख्याला जरा त्रास व्हायचा, तो पुन्हा त्यांना रस्त्यावर आणायचा. हे रूपक आहे. नको आम्हा सवे गोपाळा म्हणून इंद्रिय तशाच ओढाळ्यात. बरं जो परमार्थाची वाटचाल करणारा आहे त्या साधकाला कळतं की इंद्रिय किती आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळतच नाही. म्हणून मांजर काय करते, एका उंदराला मारते आणि एका कोणाड्यात ठेवून देते. तिला ती म्हणते आपलंच गिराईक आहे, कधी येऊन खाता येईल, कधी येऊन खाता येईल. पण जो एखादा उंदीर टोल्या बावल्या करतो, या वृत्तानं त्या वृत्ताने इथून त्या खोप्यात जातो, असा उड्या मारणाऱ्या उंदीराला पाहते. असे उडे मारणारे परमार्थातले साधक, असे साधक त्यांच्याकडे हा अहंकार हे इंद्रिय पाहतात. थांब जरा थांब. म्हणून बंधूंनो, आपण या इंद्रियांच्या इतक्या आहारी गेलेलो आहे, ते म्हणतील तसं आपण वागतो. हॉटेलमध्ये आमचे बांधव सकाळी जातात, 2 वडापाव दे म्हणतो, वडापाव थोडासा रस्सा मारतो. का? ज्ञानेश्वरीची ओळी सांगू का? इंद्रिये जे जे म्हणती तेची ते पुरुष करती, जे तरले ते न तरती विषय सिंधू. वामा महाराजांची ओळी पाठ, तुमचंही पाठ आहे. काय म्हटली ओळी ज्ञानेश्वरीची? इंद्रिये जे जे म्हणती. बाई विचारते गावावरून फिरून होतं दिवसभर, बाई म्हणते जेवण झालं का? तो म्हणतो बरोबर बजेटने बसला म्हणतो. कुठे आलू वडा खाय, कुठे पुरी खाय, कुठे काही खाय, बरोबर नाही. इंद्रिये जे जे म्हणती तेची ते पुरुष करती, ते तरले चिन्ह तरती विषय शून्य. म्हणून आपण विषयांच्या नादी या इंद्रियांना लावलेला आहे आणि आपलं जीवन सर्व बरबाद, सर्व जीवन अधोगतीकडे जाऊन राहिले.
विठ्ठल विठ्ठल तुझे वर्णी गुण नाम याची मज प्रेम देई देवा डोळे भरून या पायी असं शिकवावं इंद्रियांना जरा करायचा खरी प्रयोग. अरे तुम्ही जीवनात अनेक प्रयोग करतात, हाही प्रयोग करा ना. बसा ना जरा थोडंसं, सांगा ना देवाला. महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमामध्ये 3 माकडं आहेत. सुरुवातीला मनुष्य ज्या वेळेला साबरमती आश्रम गांधीजींचा पाहायला जातो त्यावेळेला असे 3 माकडं बाहेर ठेवलेले पिंजऱ्यामध्ये. पहिला माकडं असा तोंडावर हात ठेवतो, बुरा मत बोलू. दुसरा माकड कानावर हात ठेवतो, बुरा मत सुनो. तिसरा माकड सर्वांना दाखवतो, डोळ्यांवर हात ठेवतो, बुरा मत देखो. वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. लक्षात आलं, हे वाईट आहे. तुकोबारांचा एक मोठा गोड अभंग आहे. काही मंडळींनी त्याला क्षेपक अभंगात टाकले, पण मामासाहेबांच्या गाथ्यात हा अभंग आहे. मोठा गोड आहे. असं चरित्रात लिहिले महात्मा गांधींना जे एवढं करावं असं वाटलं तुकोबारांचा हा अभंग वाचला असं त्यांच्या चरित्रात आहे. कोणतं आपल्याला म्हणायचं आहे. आपण इंद्रियांना वळणच लावत नाही. तुकाराम महाराज तो अभंग महात्मा गांधींनी वाचल्याबरोबर एवढे मोठे महान झाले. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. समजते ना. निचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझे मुखा, त्याज गुणी मुका बराच मी. पुढचं चरण म्हणतो, माझ्या बहिणींची माफी मागतो. फार मोठं गोड आहे, साधा का करता. नको मज कधी परस्वी संगती, जना तुम्ही माती उठता भली. फार फार जबरदस्त भाव तुकवार प्रकट करताय. नको मज कधी परश्री संगती, जनातून माती उठता भली. महाराज शेवटी सांगताय, शेवटी म्हणतात, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा. तुका म्हणे माझ अवघ्याचा कंटाळा. तुका म्हणे माझ अवघ्याचा कंटाळा. गोपाळा आवड गोपाला
समज नको माझी एके ठाई आई नवसता एके ठाई आई नवसता एके ठाई आई नवसता एके ठाई आई नवसता एके ठाई पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय हे आपापल्या विषयाच्या प्राप्तीकरता भरधाव सुख त्यात तुकोबऱ्या देवाशी भांडता देवाला बोलता देवा अरे आलो कुठून तरी फिरत फिरत आलोय पर्याय करू लागता गौणावरे मोठे स्थिर राहिलो करू लागता गौणावरे मोठे स्थिर राहिलो बाळे डोळे म्हणता माझे इहे कैसा मोकळेलो बाळे डोळे म्हणता माझे इहे कैसा मोकळेलो परके नाही कोठे अंध पाऊळ झालो नाही अंध पालो परदेशी नाही कोठे अंध पाऊळ झालो नाही कोठे अंध पाऊळ झालो आता माझी करी चिंता भगवंत माठी कोठे नाही कोठे निरवी आता माझी करे चिंता ताणवेही भगवंत माठी कोठे नाही कोठे निरवी फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता असं देवाला सांगा ना. हनुमंतरांचा उत्सव आता उद्या परवा सांगा ना हनुमंतराला याने काम बांधवडी काळ घातला तो ढरी तया माझे दंडवत शरण शरण हनुमंता. सांगा देवाला रामरायाला सांगा हनुमंतराला सांगा कृष्ण परमात्म्याला सांगा कोणावर सत्ता गाजू कुठून तरी आलो सर म्हणून न वैसती एके ठिकाणी एका ठिकाणी इंद्रिय बसत नाही. साधकाला आवडता आवडता मुश्किल होतात कठीण होतात. तुकोबारायांचा हा विषय मी तुम्हाला प्रमाणे बोललो आहे. आता एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये ही 10ची 10 इंद्रिय कशी आवडली जात नाही. मोठ्या गोड ओव्या आहेत. एक 4-5 ओव्या आपण त्या म्हणूया. कर्मी इंद्रिय ज्ञानी होता. आता तुम्ही प्रत्येकाची इंद्रिय बघा. जिव्हा रसाकडे ओढी जिभेला काय आवडतो रस चटकदार भाजी त्यातल्या त्यात चांगलं तेल मीठ कांदा मिरा टाकून केलेली. जिव्हा रसाकडे ओढी तृषा प्राण तृषा प्राशाना लागे कोंडी. प्राणाला पाणी आवडतं
म्हणून बरं झालं त्या सावकारांनी त्या बाटल्या काढल्या. प्राशाना लागी कोंडी. आता पुढचं तर फार कृष्णासी रती सुखाची गोडी ते चरफडी रमावया. हे तर बोलायलाच नको, बोलायलाच नको, इतका विषय वाढलेला आहे. एका मुलाने एका मुलीला विचारलं, म्हणे तुझ्या घड्याळात किती वाजले म्हणे, कॉलेजच्या दरवाजाच्या बाहेर, तुझ्या घड्याळात किती वाजले म्हणे. मुलगी हुशार होती, शहाणी होती, जाणकार होती. तिने पायात चप्पल काढली, एक ठेवून दिली, 1 वाजला म्हणे. 1 म्हणू लागला, का रे म्हणे पोट्टी काय खराब आहे रे म्हणे. मी तिला विचारलं किती वाजले, तिने पायातली चप्पल काढली आणि 1 ठेवून दिली. तो म्हणे तू बरं झालं तिला 12 वाजता भेटला नाही म्हणे. आता भेटला असताना मोजून. मी ओळीचा भाव सांगितला बरं का. शिष्णासी रती सुखाची गोडी ते चरफडी विषय होणं ते चरफडी रमावया. त्वचा पाहे मृदूपण. या कातड्याला मूग आवडतं. मग दिंडी सोहळ्यामध्ये तुम्ही जातात ना माऊलीबरोबर, एखाद्या जर असं दगडावर पडण्याचा प्रसंगाला असं उलथा पालथा होतो, झोपणे लागत. त्वचा पाये मृदूपण उदरवांची पूर्ण अन्न पोटाला परभेट लागतं. श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप. एक एक इंद्रियांचे विषय सांगतात. कानाला चांगलं ऐकावंसं वाटतं, चांगलं ऐकावंसं वाटतं. तर कानाला स्वरात ताला जर ऐकलं नाही, तर आम्हाला असे प्रसंग येतात ना, काही इतके बेढप म्हणतात, इतके बेढप वाचवतात. आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही तुमचं वाजणं आणि म्हणणं बंद करण्याचे किती पैसे घ्याल. आवडतं घ्राण अशी सुरुवात आहे. घ्राण उद्यत परिमळा. नाकाला चांगला सुगंध आवडतो. आणि पूर्वी खेड्यागावांमध्ये आधुनिक पद्धत आहे. गावात शिरलं रे शिरलं नाकाला उमारा लावा. आता ते राहिलं परिमळा. हस्तवांछती खेळा नाना गिळा विनोदे. पायाला चालणं आवडतं, हाताला खेळणं आवडतं, वगैरे वगैरे. पायाला चालणं आवडतं. वांछती गती आईसी इंद्रिय ओढा ओढीती. अशी इंद्रिय या जीवाची ओढाताण करतात, फजिती करतात. नातळा दृष्टांत देतात. जीवी एका गेहापती सवती सदा तडाळीती. एखाद्या माणसाला प्रारब्धाच्या नुसार 2 कुटुंब असावेत, दोन्ही कुटुंब याची कशी फजिती करतात तो दृष्टांत दिला. ह्या पती सवती म्हणजे स्त्रिया, सवती सदा तोडीती तडाडीती. आम्ही सहज बोलतो, चालायचं त्याचं कसं ना कसं तरी. खालचीला माझ्याकडे रोज जेवतात खातात वगैरे, माझंही तयार आहे. तिने हात धरले आणि हिने दोन्ही पाय धरले. हिने खालचीला जास्त ताकद लागली, तिने दोघींना ओढून आणलं ना. योगायोगाने तो वरत आलेला तो मनुष्य तिच्या छातीवर बसला. योगायोगाने वरती एक मनुष्य आला, म्हणे बाबा दिसून मला एवढंच सांगायचं. आईसी इंद्रिये ओढा ओढी ती जेव्हा इकड्या महाराज यावरती ठिकाणी हे इंद्रिय बसत नाही, जीवाची फजिती करतात. म्हणून तुकोबारा असं म्हणतात, देवा हे इंद्रिय तू आवर.
हे देवा जगत देवा जगत या देवा जगत हरे कृष्ण हरे कृष्ण हरे तुका म्हणे तू राख म्हणे तुका म्हणे तू राख आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा आठवाईचा पुत्र वधिल तुझशी ऐकोनी मानसी क्रोधावला घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरिला वसुदेव ज्ञानी होता त्याने सांगितलं मूर्खा बहिणीची हत्या करू नको
बोले संत संग सर्वता अखंड प्रेमाचा कल्लोळ